हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, हा फक्त प्रवास नव्हता, तर असंख्य मराठी माणसाचा एक स्वप्न होतं. पंढरपूरची वारी. गुरुवारी सकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करत मी पंढरपूरच्या दिशेने निघालो. पण हा प्रवास तितका सोपा नव्हता. मुसळधार पाऊस आमची परीक्षा घेत होता. सर्वात आधी खोपोलीला थांबून मी दक्षचं पोट फुल केलं आणि पुढे निघालो. वाटेत महाराजांचे सुंदर दर्शन झाले. आमची मित्रमंडळी तब्बल 2 तास उशिरा आली, पण शेवटी सगळे एकत्र लोणावळा पुणे हायवेनी पुढे निघालो. मध्येच मस्त नाश्त्याचा ब्रेक घेतला आणि पुन्हा प्रवास सुरू केला. दुपारी साधारण 2च्या सुमारास वारीची वाट दिसायला लागली. हजारो वारकऱ्यांची श्रद्धा, त्यांचा विश्वास आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा समाधान पाहून मला आजोबांच्या त्या शब्दांचा खरा अर्थ समजला. आमच्या आजच्या पिढीला देव फक्त सणापुरता आठवतो. म्हणतात ना, मनापासून देवाकडे निघाला तर देव भेट चुकवत नाही. आणि तसंच माझ्या बाबतही झालं. मला संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्याचं भाग्य लाभलं. जिथे लोक 2-2 तास रांगेत उभे होते, तिथे एका पोलीस दादांनी आम्हाला बाईक करून आलेला पाहिलं आणि दर्शनासाठी खूप मदत केली. त्यानंतर ट्रॅफिकमधून मार्ग काढत आम्ही पंढरपुरात पोचलो. सर्वप्रथम गौमातेचे दर्शन घेतले आणि मग बॅग खांद्यावर टाकून तब्बल 6 किलोमीटर पायी चालत मंदिराच्या दिशेने निघालो. मित्रांनो, हा माझ्या आयुष्यातील एक आठवण राहील असा प्रवास होता. तुम्हालाही माझा हा प्रवास आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. या वारीचा संपूर्ण अनुभव माझ्या यूट्यूब चॅनल प्रभात डोंगरेवर पाहायला मिळेल. नक्की भेट द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.